हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण दिवाळीच्या फराळातली गोल गरगरीत अशी बुंदीची रेसिपी आपण बघणार आहोत। ती करायला अगदी सोपी, सहज बनवता येईल अशी आणि कोणी जरी पहिल्यांदा जरी करायला विचार केला ना तरीसुद्धा ती करायला जमेल अशी। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मोठ्या वाटीने म्हटलं तर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त जसं तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे मी चिमूटभर जरी गोड पदार्थ असला त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले की त्याची चव अजून वाढते, त्यामुळे इथे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आणि हे पीठ वापरताना तुम्ही दुकानावरचं पीठ वापरताय तर मग ते चाळून वापरायचं। घरचं जरी वापरलं तरीसुद्धा चाळून छान घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये गाठी वगैरे असं किंवा कडक जे पीठ आपण आणतो ना तेव्हा कडक कडक अशा गाठी येतात पिठामध्ये, त्यासुद्धा येता कामा नये, त्यासाठी हे पीठ चाळून वापरायचं। आणि इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे। आता हे पूर्ण सुके जे जिन्नस आपण याच्यामध्ये वापरले ते आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं पाणी टाकून छान हे बॅटर बनवून घ्यायचं। आता आपण जेव्हा बुंदी किंवा बुंदीच्या गोळ्यासाठी जे पीठ वापरतो ते फक्त चणा डाळीचं पीठ असलं पाहिजे, कुठलीही त्याच्यामध्ये भेसळ नसली पाहिजे। आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। वर जेव्हा आपण करतो तेव्हा सहज असं खूप पटपट पण नाही आणि खूप स्लो पण पडत नाही, व्यवस्थित अशी धार लागते। तर या पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर पाहिजे। त्यामुळे हे बॅटर तुम्ही जर थोड्याशा गुठळ्या वगैरे राहिल्या असतील त्यासाठी आपण इथे एक अर्धा तास किंवा 15 मिनटं झाकून ठेवायचं। आता ही प्रोसेस जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही 15 मिनटं किंवा अर्धा तास झाकून ठेवू शकता। इथे आपला अर्धा तास हे पीठ असं झाकून ठेवलं होतं, त्यामुळे काय होतं पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं आणि त्यामध्ये जर गुठळ्या वगैरे असतील त्यासुद्धा नरम होऊन मोडल्या जातात। तर हे असं फेटून घ्यायचं परत एकदा, त्यामुळे जी बुंदी आपण करतो ती अगदी हलकी फुलकी होते। आणि जेव्हा आपण हे पीठ भिजवतो ना तेव्हा जेव्हा आपण सुरुवातीला भिजवतो ते एकाच डायरेक्शनमध्ये भिजवतो। आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, छान अशी खूप घट्टसरसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही। इथे आपण पळीने बघणार आहोत, जसं पळीत घेतले की व्यवस्थित असं सैल, म्हणजे खूप असं सैल नाही पण छान असं पडतं आहे। तर ह्या पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे। तर इथे आपलं तेल बुंदी तळण्यासाठी तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। खूप कडकडीत पण नको आणि खूप असं कोमट किंवा थंडसुद्धा नको, व्यवस्थित असं मीडियम आपल्याला तेल गरम पाहिजे। आता इथं आपण बुंदी काढतो तो झाऱ्या घेतलेला आहे, त्यामध्ये व्यवस्थित पळीने पीठ ओतायचं। आणि जेव्हा आपण हे पीठ ओततो ह्याच्यामध्ये झाऱ्यामध्ये ते व्यवस्थित थोडंसं अंतरावरती तेलापासून थोडंसं उंचीवरती आपल्याला ही जे झारा आहे ते थोडंसं ठेवायचा, थोडंसं असंच हातानेच टॅप करायचं, जेणेकरून बुंदी व्यवस्थित अशी पडेल। आणि मेन म्हणजे जेव्हा आपण बुंदी पाडतो, झाऱ्यातून पाडतो तेव्हा गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची, जेणेकरून ती तळाला चिटकणार नाही आणि त्याच्या अशा गाठी होणार नाही। मग तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित अशी आपली बुंदी पडलेली आहे, थोडी तळाला चिटकलेली नाही आहे। आणि असं हलवलं की बुंदीचा आवाज येतो, एक वेगळा आवाज येतो, त्यामुळे लगेच कळतं की ही बुंदी आपली तळून झालेली आहे। मग तुम्ही असं हलवून बघितलं की थोडासा वेगळा आवाज आला की आपण हे काढून घ्यायचं। तर इथे आपण छान अशी बुंदी आपली तळलेली आहे, तर ही आपण काढून घेऊया। तर ह्या पद्धतीने अशीच आपण इथे बुंदी पाडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान अशी व्यवस्थित बुंदी पटपट अशी पडते आहे। आणि गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची आणि जेव्हा आपण बुंदी काढतो तेव्हा गॅस लो करायचा, जेणेकरून तेल खूप जास्त कडकडीत होणार नाही। मग ह्या पद्धतीने बुंदी पाडून घ्यायची। तर इथे ही सुद्धा आपली बुंदी तळून झालेली आहे, तर ही आपण काढून घेऊया। तर इथे ह्या पद्धतीने आपण सगळी बुंदी काढून घेणार आहोत। तर इथे आपली सगळी बुंदी पाडून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी कुरकुरीत मस्त बुंदी तयार झालेली आहे। खूप अशी म्हणजे असं कधी कधी काय होतं, खूप गाठी होता, खूप अशी जाडसर बुंदी तयार होते, त्यामुळे अशी न होता व्यवस्थित अशी गोल छान बुंदी तयार झालेली आहे। तर इथे बुंदीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया आपण।
तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. जसं आपण बेसन पीठ 1 वाटी घेतलं तेवढीच आपण इथे साखर घेतलेली आहे. आणि समजा पाणी 1 वाटीला थोडंसं म्हणजे कमीच घेतलेलं आहे. तर पाणी आपण इथे किती वापरलं, जेवढी साखर भिजेल पाण्यामध्ये तेवढंच पाणी आपण इथे वापरलेलं आहे. तर आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर इथे आपलं पाण्यामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता ह्या पाकाला मस्त अशी उकळी काढून घ्यायची. आता इथे जशी पाण्याला आपल्या उकळी आली की तुम्ही इथे वेलची पावडर वापरायची असेल किंवा थोडंसं म्हणजे केशरी रंग द्यायचा असेल बुंदीला, तर तुम्ही इथे पाकामध्ये कलरसुद्धा टाकू शकता किंवा वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. तर छान असा आपला पाक उकळलेला आहे. तर आता जेव्हा पाक असा उकळतो तेव्हा आपण जेव्हा पाक चेक करतो तेव्हा पाक चेक आतल्या बाजूचा न घेता कडेची जी बाजू असते ना तिथून घ्यायचा. जेणेकरून काय होतं की कडेची जी बाजू असते ना ती थोडीशी कमी गरम असते, जेणेकरून आत कसं गॅसची फ्लेम आत असते त्यामुळे ती आत सतत त्या आपल्या पाकाला उकळी येते. तुम्ही बघू शकता अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे, कारण खूप असं जेव्हा आपण पाक घेतला चम्मचवरती तर व्यवस्थित पटपट असा पडला. त्यामुळे अजूनसुद्धा आपला पाक तयार झालेला नाही आहे. आता इथे मी बघितलं छान अशी जेव्हा पाकाची एक तार आली त्यामुळे मी ते गॅस बंद केला. आता तुम्हाला व्यवस्थित असं मी पाक चेक कसा करायचा हे दाखवते. तर आपण असं चम्मचवरती घेतला. आता हळूहळू बघायचं की जेव्हा थेंब पडतात, जेव्हा आपण सुरुवातीला बघतो ना तेव्हा पटपट असे थेंब पडतात आणि काही चम्मचला राहत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता छान असं अलगद पाक खाली येतो आणि तोच उरलेला पाक हा परत वरती जातो. त्यामुळे ही जी आपली हे आहे ना, ह्यावरून कळतं की पाक आपला जो बुंदीसाठी लागणार आहे किंवा गोळ्यासाठी तो व्यवस्थित आहे. तर इथे परत एकदा तुम्ही बघू शकता छान असा अलगद थेंब खाली येतो आणि थेंब तुटल्यानंतर परत पाक वरती जातो. आणि आता दुसरं जे आपण नेहमी नॉर्मली बघतो ती म्हणजे बुंदीसाठी लागणारी एक तार. आता तुम्ही बघू शकता छान अशी आता अलगद दाखवते, मस्त अशी एक तार तयार होती आपल्या पाकाची, बघू शकता तुम्ही. तर इथे आपला पाक व्यवस्थित असं तयार झालेला आहे. आता जी बुंदी आपण तयार करून घेतली होती ती आपण आता ह्या पाकात टाकून घेऊया. थोडासा हलका म्हणजे तुम्हाला दाखवेपर्यंत गॅस बंद ठेवला आणि नंतर आता ही बुंदी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे पूर्ण एकंदरीत मिक्स करून घ्यायचं, कारण जेव्हा आता आपण ह्याचे गोळेसुद्धा बांधू शकतो. असं काही नाही की त्यासाठी वेगळं ह्यासाठी वेगळं असं काही नाही. आता जेव्हा बुंदीचे गोळे बांधायचे असतात ना तेव्हा हे सुद्धा बांधू शकता आपण. जर पहिल्यांदाच कोणीतरी बुंदी केली आहे त्यासाठी एवढी मोठी प्रोसेस नको, त्यासाठी आपण इथे डायरेक्ट नुसती बुंदी पाकामध्ये मिक्स केली. ती पाक जो आहे ना ती पूर्ण तुम्ही पंख्याच्या हवेला ठेवू शकता किंवा असं झाकून जरी एक थोडा वेळ ठेवलं की म्हणजे ते काय होतं की जो पाक असतो ती हळूहळू पूर्ण ॲब्झॉर्ब करते. ह्या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची. ती पूर्ण व्यवस्थित अगदी सुट्टी होऊन जाते आणि पूर्ण पाकसुद्धा ॲब्झॉर्ब करते. आणि आपल्याला लाडू बांधायचे असतील तर थोडंसं लक्ष ठेवून आपल्याला लाडू बांधता येतो का किंवा त्याचा बसतो आहे का. तर ह्या पद्धतीचं करून बघितलं की ह्याच पाकाच्या बुंदीचे आपण लाडूसुद्धा तयार करू शकतो. पण जर कोणी पहिल्यांदाच बनवत असेल तर तुम्ही सुट्टी जरी ठेवली तरीसुद्धा चालते. तर या पद्धतीने आपण छान असं व्यवस्थित झाकून ठेवू. जास्त कडक असेल तर थोडं असं उघडच ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि थोडीशी थंडी झाली की मग मात्र झाकून ठेवू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता बराच पाक आपला ॲब्झॉर्ब केलेला आहे बुंदीने. अजून आपली बुंदी ओलसरच आहे, पण जो काही पाक आपला होता सुट्टा तो सगळा छान असा ॲब्झॉर्ब केलेला आहे. आता हे मिक्स करून पूर्ण जोपर्यंत आपली बुंदी अशी व्यवस्थित मोकळी होत नाही तोपर्यंत अशीच ठेवून द्यायची. तर इथे तयार झालेली आहे आपली मोकळी सुटसुटीत गोल गरगरीत अशी छान बुंदी. तुम्ही बघू शकता आता मात्र व्यवस्थित अशी सुट्टी झालेली आहे आणि मस्त गोल गरगरीत दिसते. कलरसुद्धा खूप मस्त दिसतो आहे आणि पहिल्यांदा जरी कोणी ट्राय केली तर त्यालासुद्धा 100% जमणार.
अशी आपली छान बुंदी तयार झालेली आहे. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल.